मित्रांनो, बजेट म्हणजे काय फक्त सरकारचा हिशोब नाहीये. बजेट म्हणजे आपल्या पैशाचं एक फ्युचर, सरकारचा एक मास्टर स्ट्रोक म्हणू शकतो आपण याला. आणि इतिहासामध्ये अशी गोष्ट होती यावर्षी की 2026 जे काही बजेट येते ना, हे रविवारी जाहीर केलं जाणार आहे. तसेच बजेट 2026च्या आधी सध्या जर आपण विचार करायला खूप सारे मोठे चर्चा पण सुरू आहेत, कारण भारताच्या टॅक्स सिस्टीम मध्ये इतिहासातला सगळ्यात एक मोठा बदल होऊ शकतो. होय मित्रांनो, त्यामुळे हा खूप सारा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण याच्यामध्ये काही निर्णय पहिल्यांदाच घेतले जाणार आहेत. जसं की स्टॉक मार्केटमधून जे काही आपण पैसे कमवतो, ओके, त्यातले 2 लाख टॅक्स फ्री व्हावेत. ओके, आणि हे खरंच होऊ शकतं का बरं असं याच्यामध्ये? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो कॅपिटल गेन टॅक्स असतो ना, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहेत का? याच्यानंतर एक जॉईंट टॅक्सेशन असतं, ते नक्की काय बाबा, ह्याची खूप सारी चर्चा चालू आहे. आणि तो नॉर्मली कसा लागू केला जाऊ शकतो, आणि याचा फायदा कोणाला होणार आहे, आणि किती टॅक्स याच्या सगळ्यामुळे आपला वाचणार आहे. आता मित्रांनो, या बजेटमधून अशा कोणकोणत्या अपेक्षा आहेत आणि जे लोक याच्यामध्ये लावून बसलेत, विचार करतायत, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही आधी कशाची तयारी करायला हवी. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग, बजेट 2026 इन्व्हेस्टरसाठी काय बदल घडवू शकतं ते अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये क्विकली समजून घेऊया, जेणेकरून वर्षभराचा आढावा तुम्हाला लगेच याच्यामध्ये मिळून जाईल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक अवश्य गोष्ट सांगेन, तुम्ही ह्या स्क्रीनवर जर फोटो बघत असाल तर आम्ही रिसेंटली पुण्यामध्ये स्टॉक मार्केट विथ AI हा आमचा एक सेशन घेतला होता. खूप सारं इंटरेस्टिंग होता आणि खूप साऱ्या लोकांना तो आवडला, कारण आम्ही AIचा वापर स्टॉक मार्केटमध्ये कसं करायचं खूप चांगल्या पद्धतीने समोरासमोर शिकवलं. आणि तुम्हालाही जर शिकायचं असेल ना, तर आम्ही 1 मार्च रोजी हाच प्रोग्राम मुंबईमध्ये घेऊन येतोय, जेणेकरून मुंबईकरांना पण हे शिकता येईल. मग तुम्ही जर इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, क्विकली बुक करा, कारण ह्या प्रत्येक प्रोग्रामसाठी काही लिमिटेड सीट्स अवेलेबल असतात. आता येतो आपल्या मेन पॉइंटकडे, बजेट 2026. मित्रांनो, युनियन बजेट 2026 1 फेब्रुवारी 2026 रोजी वित्त मंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या कार्यकाळातील 9वं बजेट सादर करतात, आणि हे पण एक रेकॉर्ड ब्रेक असणार याच्यामध्ये. आता 2025-26च्या बजेटमध्ये सरकारचा एकूण खर्च 50,65,345 कोटी इतका असण्याचा अंदाज आहे. आणि याच्यामधील कॅपिटल एक्सपेंडिचर जो म्हणतो ना, तो जवळपास 11,21,090 कोटी रुपये. तर इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर जे 15,48,282 कोटी इतकं नॉर्मल याच्यामध्ये राहू शकतं. आता हे झालं आकड्यांचा खेळ, परंतु सरकार याची जर आपण विचार करायला गेलं की म्हणजे सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं, पायाभूत सुविधा आणि लॉंग टर्म प्रकल्पावर खर्च करण्यावर सध्या भर देते. पण हा बजेट खरंच खूप महत्वाचा काय आहे बरं? काही महत्वाची कारण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, आणि लक्ष देऊ नये का, कारण इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे याच्यामध्ये. कारण स्टॉक मार्केटमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. जवळपास 10 कोटीपेक्षाही जास्त लोक इंडियन स्टॉक मार्केटशी आता जोडली गेलेली आहेत. SIPचा इन्फ्लो रेकॉर्ड हायवर पोहोचलेला आहे. मिडल क्लासवर टॅक्स बर्डन सध्या जास्त आहे, आणि गव्हर्नमेंटला ग्रोथ प्लस कॅपिटल फॉर्मेशन दोन्ही पण पाहिजे. आणि या सगळ्यामुळे सर्वांचं लक्ष या बजेटकडे आत्ताच्या कंडिशनला गेलेलं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाहूया, कॅपिटल गेन टॅक्स मध्ये बदल होण्याची शक्यता किती आहे. ओके, कारण सध्या इक्विटीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, जो आपण त्याला शॉर्ट मध्ये STCG म्हणतो, बरोबर आहे ना, हा पण लागतो. त्याचबरोबर लॉंग टर्म कॅपिटल गेन, ज्याला LTCG असं बोललं जातं. मग यावर इन्व्हेस्टर कम्युनिटीची मागणी काय आहे, तर त्यांच्यामध्ये कॅपिटल गेन टॅक्स सिम्प्लिफाय करावा, होल्डिंग पिरियड थोडा कमी करावा, स्मॉल इन्व्हेस्टरसाठी रिलीफ द्यावा. त्याचबरोबर एक्सपर्ट्स असं मानतात की बजेट 2026 मध्ये जे काही LTCG आहे ना, त्याच्यावर एक्झम्पशन मिळू शकतं, कारण LTCG वाढल्यामुळे FI ने पण मोठ्या प्रमाणामध्ये आउटफ्लो केलाय, कारण ऑलरेडी बाहेरच्या देशांमध्ये बॉन्डचे रेट वाढल्यामुळे तिकडे त्यांना चांगला प्रॉफिट होतोय, आणि इकडे जे प्रॉफिट करताय त्याच्यामध्ये त्यांचा बराच अमाऊंट LTCG मध्ये जातो. त्यामुळे FI वाले तुम्ही बघताय मागच्या 1-1.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिट झालेत. आता त्यांना परत आणण्यासाठी हा कदाचित डिसिजन घेतला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इक्विटी टॅक्सेसचं स्ट्रक्चर थोडं सिम्प्लिफाय होऊ शकतं याच्यामध्ये, पण पूर्णपणे टॅक्स काढून टाकणं ते सध्या थोडं कठीण आहे. पण जर टॅक्स सिम्प्लिफाय झाला तर SIP स्टॉपेज कमी होईल, पॅनिक सेलिंग कमी होईल, आणि मार्केट व्हॉलॅटिलिटी शॉर्ट टर्म मध्ये नॉर्मली कमी होऊ शकते. हा झाला महत्वाचा मुद्दा. आता 2 लाख टॅक्स फ्री प्रॉफिट डिमांड ही जर आपण बघायला गेलं तर किती रिअलिस्टिक आहे बरं, आणि ही मागणी काय येते तर समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं रिझन आहे याच्यामध्ये की इन्फ्लेशन वाढत आहे. FD रिटर्न, रिअल टर्म्स
मध्ये नॉर्मली कमी येतात आणि मिडल क्लास लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटकडे सध्याच्या कंडिशनला वळतोय. पण 2 लाख टॅक्स फ्री जर याच्यामध्ये केलं तर हे त्या लोकांना फायदेशीर राहू शकतं, कारण हा स्मॉल इन्व्हेस्टरसाठी एक मोठा बूस्ट ठरू शकतो. न्यू इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये याच्यामुळे येऊ शकतात आणि कॅपिटल मार्केटमधलं पार्टिसिपेशन पुन्हा एकदा वाढू शकतं इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू. कारण सध्या आपण बघतोय की ट्रेडिंगमध्ये बरेच लोक अनवॉन्टेड लॉस करतात आणि सेबी पण सध्या खूप स्ट्रिक्ट त्याच्या रिगार्डिंग रूल्स रेग्युलेशन बनवते. आता या सगळ्या निर्णयाचा रियालिटी चेक जर आपण पाहिला तर सरकारसाठी शॉर्ट टर्म रेव्हेन्यू लॉस तर आहेच, पण लॉंग टर्म मार्केट ग्रोथसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. ओके, म्हणून पार्शियल रिलीफ येण्याची याच्यामध्ये शक्यता आहे, पण फिक्स नाही झालेला अजून, पण आपण चर्चा करतो याच्यामध्ये काय काय होणार आहे. पण सध्या फुल 2 लाख एक्झम्पशन असं जर म्हणायचं असेल तर वेट अँड वॉच असा सिनेरिओ आहे, कारण हे सगळं 1 फेब्रुवारीला आपल्याला क्लिअर होईल. जर सरकारने सिम्बॉलिक रिलीफ दिला तर मार्केट लॉजिक पेक्षाही सेंटिमेंटवर जास्त चालेल. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सध्याची टॅक्स सिस्टीम कशी आहे लक्षात ठेवा. तर आज भारतामध्ये टॅक्स सिस्टीम पूर्णपणे इंडिव्हिज्युअल बेस आहे. म्हणजेच तुम्ही मॅरिड असाल किंवा सिंगल, एकच इन्कम असो किंवा डबल इन्कम, प्रत्येक व्यक्ती वेगळा टॅक्स भरतो. पतीच्या इन्कमवर वेगळा टॅक्स आणि पत्नीच्या इन्कमवर वेगळा टॅक्स. आता या सगळ्यात जास्त नुकसान होतं सिंगल इन्कम फॅमिलीचं, कारण स्पाउसची बेसिक एक्झम्पशन डिडक्शन पूर्णपणे याच्यामध्ये वायाला जाते. पण आता एक नवीन जॉईंट टॅक्सेशन आणला जाऊ शकतो. आता जॉईंट टॅक्सेशन म्हणजे काय ते पण चला क्विक मध्ये सांगतो. मित्रांनो, जॉईंट टॅक्सेशन म्हणजे पती आणि पत्नी यांचा इन्कम एकत्र केला याच्यामध्ये की त्याला म्हणलं जाईल जॉईंट इन्कम. आता एकच टॅक्स रिटर्न फाईल याच्यावर केला जाईल, ज्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाला एक इकॉनॉमिक युनिट मानलं जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिस्टीम ऑप्शनल असेल. ओके, हे काय कंपल्सरी करणार नाहीयेत असं सुरुवातीला तरी वाटतंय. म्हणजे ज्यांना जुनं हवं आहे ते जुनी सिस्टीम वापरू शकता, ज्यांना नवीन आहे जे नवीन मध्ये जाऊ शकतात किंवा ज्यांना फायदा तिकडे जाऊ शकतात आणि जॉईंट टॅक्सेशनचा बेनिफिट निवडू शकतात. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे डोक्यात आलं कसं काय याच्यामध्ये? लक्षात ठेवा, हा प्रस्ताव ऍक्च्युअली इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया अर्थात ICAI कडून आणण्यात आला. आता ICAI याचं म्हणणं आहे की भारताने USA आणि जर्मनी सारखं मॉडेल अडॉप्ट करावं. USA मध्ये मॅरिड कपल्स जॉईंट रिटर्न फाईल करतात, जर्मनीमध्ये पण इन्कम स्प्लिटिंगमुळे टॅक्स बर्डन कमी होतं. आता भारतात ही फॅमिली सेंट्रिक टॅक्स सिस्टीमकडे पाहतोय. पण आता सरकार याच्यावर काय विचार करतंय हे पण महत्वाचं आहे, कारण ग्राउंड रियालिटी आताच्या कंडिशनला बदललेली आहे. कारण आजचा जर विचार करताय ना, पण बघा महागाई वाढते, EMI खूप स्वतः लोकांचे, स्कूलच्या फी आवाढव्य झाल्यात, मेडिकल एक्सपेन्सेस भयानक वाढलेले आहे, पण टॅक्स सिस्टीम अजूनही सिंगल इंडिव्हिज्युअलवर आधारित करण्यात आलेली आहे. आता भारतात लाखो महिला अनपेड काम करतात, ज्याच्यामध्ये घर, मुलं, वृद्धांची काळजी घेणे ओके इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे जॉईंट टॅक्सेशनमुळे त्यांच्या एक इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशनला थोडं व्हॅल्यू मिळेल. ओके, आता या निर्णयामुळे टॅक्स किती कमी होऊ शकतो बरं, हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. तर सध्या बेसिक एक्झम्पशनचं लिमिट आहे सुमारे 4 लाखाच्या आसपास. जॉईंट टॅक्सेशन मध्ये ही लिमिट नॉर्मली दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते. म्हणजेच टॅक्स फ्री इन्कम नॉर्मल याच्यामध्ये वाढू शकतं. जर याच्यामध्ये विचार करा, दोघं कमवत असतील, दोघांनाही स्टँडर्ड डिडक्शन मिळू शकतं. हाऊसिंग लोन, इंटरेस्ट, हेल्थ इन्शुरन्स याच्यामध्ये जास्त फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते. आज जिथे स्पाउसचे इन्कम कमी आहे तिथे याच सगळ्यांचा जास्त फायदा होईल. आता सरकारची याच्यामध्ये चिंता काय आहे, तर गव्हर्नमेंटला भीती याची आहे की टॅक्स रेव्हेन्यूवर शॉर्ट टर्म इम्पॅक्ट मोठा पडेल, टॅक्स कॅल्क्युलेशन थोडी कॉम्प्लेक्स होईल, म्हणून सध्या हे फक्त प्रपोजल स्टेजमध्येच आहे. बरोबर. आता बजेट 2026 कडून मोठ्या अपेक्षा काय आहेत हे थोडक्यामध्ये क्विकली बघूया. तर देशात सुधारणा झाल्या आहेत, पण ट्रेड लिबरलायझेशन अजून अपूर्ण आहे असं एक्सपर्टचं मत याच्यामध्ये आहे. आता पाहिलेल्या 2 गोष्टी, त्याच्यामध्ये पहिली होती 2 लाखापर्यंत शेअर मार्केटचा प्रॉफिट टॅक्स फ्री असावा आणि दुसरी असावी जॉईंट टॅक्सेशन. आता याच्यानंतर 3 नंबरची गोष्ट अशी याच्यामध्ये चर्चेत, ती म्हणजे कस्टम ड्युटी कमी करण्याची गरज आहे. सध्या भारतात वेगवेगळ्या वस्तूंवर 5 ते 125% कस्टम ड्युटी आहे. एक्सपर्टचा सल्ला असा आहे की सर्व आयातींवर एक समान 7% ड्युटी लागू केली पाहिजे, ज्याच्यामुळे प्रणाली सोपी होईल. चौथी गोष्ट, एक समान ड्युटीचे फायदे, ज्याच्यामुळे सरकारचा महसूल कमी होणार नाही, चुकीच्या कॅटेगरीमध्ये माल दाखवून टॅक्स वाचवण्याचे प्रकार थांबतील आणि लॉबीची जी सिस्टीम आहे ना ती नॉर्मली कमी होईल. 5वी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, जास्त ड्युटी असलेल्या क्षेत्रात हळूहळू बदल घडतील, जसं की कार, बाईक सारख्या क्षेत्रात सध्या खूप जास्त ड्युटी आहे. इथे 3 वर्षात टप्प्याटप्प्याने ड्युटी कमी केली जाऊ शकते, जेणेकरून उद्योगांना धक्का बसणार नाहीये. 6 नंबरची महत्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स ओके हटवण्याची गरज आहे. आता हे QCOs काय असतात, हे आयातीवर कडक लागू होतात, पण देशांतर कंपन्यांवर नीट लागू होत नाहीत. या धोरणामुळे प्रोटेक्शनिस्ट बनतं आणि आयात व्यापाराला नॉर्मल याच्यामध्ये एक अडथळा बनतोय. 7वी गोष्ट, BSI कडे पुरं संसाधन नाहीये. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स कडे सगळ्या क्षेत्रांवर समान नियम लागू करण्याची क्षमता नाहीये, म्हणून ग्राहकांच्या सुरक्षेचे ठोस कारण नसतील तर QCO हटवावेत असं एक्सपर्ट्स म्हणतात.
8 नंबरची इंटरेस्टिंग गोष्ट असते या बजेटमध्ये की अमेरिका आणि युरोपियन युनियन सोबत ट्रेड डील जे आपण आता खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, तर अमेरिका आणि युरोप सोबत जर फ्री ट्रेड अग्रीमेंट किती वर्षापासून रखडले हे जर झालं तर त्याच्यामुळे वाईन लक्झरी कार सारख्या वस्तूंवर जवळपास 125 ते 150% ड्युटीची भरावी लागते, त्याच्यावर पण थोडं एक्झम्पशन मिळू शकतं. 9 नंबरची गोष्ट म्हणजे एशिया फोकस आणि CPTPP. ओके, आता हा जो असतो याच्यामध्ये तर एक एशिया पॅसिफिक कॉरिडॉरचा आपला हा भाग आहे ज्याच्यामध्ये आशियाच्या जागतिक GDP मधील वाटा वेगाने वाढतोय, पण भारत अजूनही याच्या खूप सारा बाहेर आहे. आणि यात जर सामील झालं तर ओडिशा असेल, आंध्र प्रदेश, बंगाल सारख्या राज्यांना खूप चांगला फायदा याच्यामध्ये होईल. 10वी गोष्ट म्हणजे रुपया फार मजबूत ठेवू नये. लक्षात ठेवा 2002 ते 11च्या दरम्यान रुपया थोडा कमजोर होता, त्यामुळे भारताची निर्यात 6 पट वाढली. जी काही निर्यात होते ना ती थोडी महाग करतो आणि जागतिक स्पर्धेचं नॉर्मल याच्यामध्ये नुकसान होते. असे बरेच निर्णय याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे जे आम्ही शॉर्ट मध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिडल क्लास इन्व्हेस्टरसाठी हे बजेट फ्रेंडली असेल का, तर हा बजेट एक इलेक्शन ओरिएंटेड नाहीये पण एक पॉलिटिकली सेन्सिटिव्ह नक्कीच आहे. याच्यामध्ये मिडल क्लासचा एक्सपेंडिचरचा याच्यामध्ये जर विचार करायला गेला, त्यांचे काही एक्सपेक्टेशन विचार करायला गेला तर टॅक्स स्लॅब मध्ये रिलीफ गरजेचं आहे. स्टँडर्ड डिडक्शनची वाढ याच्यामध्ये फोकस केला पाहिजे आणि लॉंग टर्म सेव्हिंग्सला एक थोडा इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. जर मिडल क्लासकडे पाहिलं तर जास्त डिस्पोजेबल इन्कम असला तर स्पेंडिंग वाढेल आणि इन्व्हेस्टमेंट वाढेल. ओके, आणि मार्केट सेंटिमेंट नॉर्मल याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहील, पण कन्झम्पशन नॉर्मली स्लो डाऊन होणार नाहीये. ओके, आता महत्वाची गोष्ट म्हणजे इंडिया ग्रोथ स्टोरी इंटॅक्ट याच्यामुळे राहील. आणि बजेट 2026 मध्ये कोणकोणते सेक्टर्स बदल ठरू शकतात तर ह्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, मी जे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओज मधून सांगत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, ज्याच्यामध्ये आता जे काही ट्रेंडिंग सेक्टर्स आहेत, ग्रीन एनर्जी असेल, रेल्वे सेक्टरला असेल, याच्यामध्ये बरोबर आहे याच्यावर गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. ते तुम्ही एआयच्या मदतीने पण शोधू शकता, जे तुम्हाला मुंबईच्या प्रोग्राम मध्ये मी खूप डिटेलमध्ये शिकवणार आहे. म्हणजेच बजेटमध्ये अलोकेशन वाढला तर या सेक्टर्समध्ये एक मोमेंटम येऊ शकतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टरची स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा आता आपण काय केलं पाहिजे का, बजेट आलं ना की प्रत्येकाला वाटतं हे करू का, ते करू का, हे घेऊ का, ते घेऊ का, पण आपणवर विश्वास ठेवून ट्रेड करू नका. वन डे बजेटच्या रॅली मागे अजिबात पळू नका. लक्षात ठेवा, कारण बजेटमध्ये शिकायचं असतं की वर्षभरामध्ये मला कुठे फोकस करायचा आहे. ओके, त्यामुळे बजेटच्या आधी काय करावं हे क्विकली सांगतो. तर एक स्ट्रॉंग बॅलन्स शीटच्या कंपन्या बघा, लॉंग टर्म थीम्सवर लक्ष ठेवा, SIPचं डिसिप्लिन मेंटेन ठेवा. म्हणजे बजेट म्हणजे इव्हेंट, ओके, पण वेल्थ क्रिएशन म्हणजे एक प्रोसेस असते. ओके, आणि युनियन बजेट जे 2026 आहे हा एक गव्हर्नमेंटचा अजेंडा नाहीये, तर तो एक इन्व्हेस्टरचा एक कॉन्फिडन्सचा टेस्ट पण आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणाऱ्या काळामध्ये चेंज होतील. आणि मित्रांनो अगदी शॉर्ट मध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला की हे 2026चं बजेट तुमच्यासाठी कसं राहू शकतं, याच्यामुळे काय बदल होऊ शकतात, कॅपिटल गेन टॅक्सवर काय होऊ शकतं, आणि हे बदल तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. त्यासाठी 1 फेब्रुवारीला टीव्ही समोर बसणं गरजेचं आहे, कुठलाही ट्रेड न करता शांत राहणं याच्यामध्ये. ओके, कित्येक गोष्टी प्रपोजल स्टेजमध्ये आहेत, पण याचा बेनिफिट येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्सवर तुम्हाला पाहायला मिळेल. पण हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये शिकताल तेव्हा. आशा करतो या व्हिडिओमध्ये ज्याही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या डिटेलमध्ये समजल्या असतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून इंटरेस्टिंग गोष्टी शिकायच्या असतील तर क्विकली चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या 1 मार्चला होणाऱ्या प्रोग्रामचं बुकिंग करायला विसरू नका.